नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा अखेर इथं मंजूर झालेल्या तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे। पीक विमा वाटप सुरू, जी की यामध्ये या 26 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर या 8 पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर यामध्ये कोणकोणती पिकं आहेत, त्यानंतर पीक विमा इथं मंजूर झालेले जे काही जिल्हे आहेत, त्यानंतर जे काही आता वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। त्याचा जो काही जीआर आलेला आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे। तर इथं आपल्याला जो काही जीआर इथं आलेला आहे, फळ पीक विमा योजनेअंतर्गत 2024 आणि 25 करिता हा जो काही इथं जीआर इथं आलेला आहे, तर एवढा जो काही निधी आहे तिथं मंजूर झालेला आहे। तर हा जो जीआर आहे 22 सप्टेंबर 2025 चा आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांचे फळ पिकाचे इथं नुकसान झालेले आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर आता तुमचा जो काही विमा आहे तिथं मंजूर झालेला आहे, जे की या 26 जिल्ह्यांमध्ये आहे। भरपाईची वाटप आता 2 दिवसांमध्ये सुरू होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। त्यानंतर आता हे कधीचा आहे, 2024 आणि 25 चा। तर यामध्ये जे की यामध्ये 8 फळ पिकासाठी 26 जिल्हे पात्र ठरलेले आहेत। तर यामध्ये आता 2024 आणि 25 आणि 25 आणि 26 या 2 वर्षांमध्ये जे की संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष यामध्ये 8 पिकांसाठी जे काही 26 जिल्ह्यांमध्ये हा जो पीक विमा आहे ती इथं मंजूर झालेला आहे। तर त्यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ तर अशा द्राक्षांचा यामध्ये समावेश आहे। तर यामध्ये जी काही निधी आता जमा झालेला आहे त्यामध्ये कोणता आहे, अग्रमिक अनुदान आहे। तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर आता जे काही सदर वाटप आहे ती यामध्ये 4 कंपनी आहे। तर यामध्ये जे की पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आहे। तर यामध्ये किती हिस्सा अनुदानाची रक्कम आहे, तर इथं तुम्हाला डॅशबोर्ड दाखवल्याप्रमाणे आहे। तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या। तर आता जे काही फळ विभागाचा पीक विमा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, जर तुम्ही फळ विभागाचा पीक विमा काढलेला असेल, त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला जर अधिक मिळालेले नसेल, तर तुम्ही कशा पद्धतीने तक्रार करून राहिलेला फळ विभागाचा पीक विमा तुम्ही आता मिळवता येणार आहे। तर आता जे की ढगफुटी बरेच जिल्ह्यांमध्ये आता झालेली आहे, जे की 2025 मध्ये लेटेस्ट अपडेट। त्यानंतर आता बरेच जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम सुद्धा मिळालेली नाही। पीक विमा जे काही खरीप असेल, रब्बी असेल, अग्रमिक मिळालेला नसेल, तर अशाने तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक विमा इथं मिळवता येणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो काही जीआर आहे, जीआर सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे व याची जे काही भरपाईची रक्कम आहे, जर तुम्हाला अधिक मिळालेली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।